नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। मित्रांनो, 17 जुलै 2024 वार बुधवार, तर या दिवशी आलेले आहे आषाढी एकादशी। तर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। तर या दिवशी भगवान विष्णूंच्या जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे। हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि त्यामुळेच आपल्याला या दिवशी त्यांच्या होतील तितक्या सेवा या करायच्या आहेत। तर बघा, आषाढी एकादशीनंतर चातुर्मासाला सुरुवात होत आहे आणि त्यानंतर म्हणजेच चातुर्मास हा 4 महिने असतो आणि त्यानंतर कोणतेही शुभ कार्य आपण या चातुर्मासामध्ये करत नाही। तर या दरम्यान म्हणजेच या 4 महिन्यामध्ये आपल्याला भगवान विष्णूंच्या जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत। तर आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची अत्यंत प्रभावी अशी एक सेवा करायची आहे। तर कोणती सेवा करायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करत असतो, कारण भगवान विष्णूंना तुळस ही खूप प्रिय आहे। तर माता लक्ष्मीचंच दुसरं रूप तुळस आहे आणि त्यामुळेच भगवान विष्णूंना तुळस ही खूप प्रिय आहे। तर या दिवशी भगवान विष्णूंना आपण तुळस अर्पण करत असतो। तर भगवान विष्णूंच्या ज्या सेवा करता येतील त्या सेवा आपल्याला या दिवशी करायच्या आहे। तसेच भगवान विष्णूंची उच्च कोटीची सेवा म्हणजेच विष्णू सहस्रनामावली, म्हणजेच यामध्ये आपले भगवान विष्णूंचे 1000 नावं आहेत। तर या दिवशी भगवान विष्णूंचे 1000 नावं आपल्याला पठण करायचे आहे आणि हे पठण करत असताना प्रत्येक नावाला आपल्याला 1000 तुळशीपत्र ही भगवान विष्णूंच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहेत। तर तुम्हाला जर 1000 तुळशीपत्र मिळाले तर अवश्य तुम्ही हे तुळशीपत्र घेऊन प्रत्येक नावाला एक तुळशीपत्र भगवान विष्णूंच्या चरणाजवळ अर्पण करा। तर ही सेवा तुम्ही घरच्या घरीही करू शकता। तर तुमच्याकडे जर भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्या मूर्तीलाही तुम्ही हे तुळशीपत्र अर्पण करू शकता। आणि तुम्हाला 1000 तुळशीपत्र नाही मिळाले तर तुम्हाला जितकी तुळशीपत्र मिळाले तर तितक्यामध्येही तुम्ही ही सेवा करू शकता। तर बघा, जर तुम्हाला 10 तुळशीपत्र मिळाले तर तुम्ही 10 तुळशीपत्रावरही तुम्ही ही सेवा करू शकता। तर बघा, एक तुळशीपत्र अर्पण करून भगवान विष्णूंचं एक नाव आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर 1 तुळशीपत्र अर्पण करायचं आहे। तर असं 10 नावं घेतल्यानंतर 10 तुळशीपत्र आपण अर्पण करणार आहोत। त्यानंतर ते 10 तुळशीपत्र उचलून घ्यायचे आहे आणि परत पुढचे 10 नावं आपल्याला भगवान विष्णूंचे म्हणत 1 तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचे आहे। तर अशा प्रकारे आपल्याला 1000 विष्णूंचे नावं घेऊन आपल्याला ते तुळशीपत्र अर्पण करायचे आहे। तर यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि भगवान विष्णूंची ही आपल्यावर कृपा होते। तर बघा, माता लक्ष्मी ही चंचल आहे, पण भगवान विष्णूंची ज्या घरामध्ये सेवा होते तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड वास करते। त्या घरातून ती कधीही काढता पाय घेत नाही। त्यामुळे ही अतिशय उच्च कोटीची भगवान विष्णूंची सेवा आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायची आहे। तर तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर ही सेवा तुम्ही करू नका। तर घरातील इतर कोणालाही ही सेवा तुम्ही करायला सांगू शकता। तर कोणीही ही सेवा करू शकतं। तर ही सेवा दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही करू शकता। तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल। सेवा केल्यानंतर ते तुळशीपत्र आपल्याला तसेच दिवसभर त्या ठिकाणीच ठेवायचे आहे, ते उचलायचे नाही। तर दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी हे तुळशीपत्र उचलून घ्यायचे आहे आणि त्यातील आपल्याला 1 तुळशीपत्र हे आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा तुम्ही अजून 1 तुळशीपत्र घेऊन ते तुम्ही तुमच्या पॉकेटमध्येही ठेवू शकता। म्हणजेच तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता तर त्या ठिकाणी तुम्ही हे तुळशीपत्र ठेवू शकता आणि बाकी उरलेली तुळशीपत्र हे तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता। तर या तुळशीपत्रावर आपण सेवा केलेली असते आणि त्यामुळेच या तुळशीपत्रामध्ये प्रचंड शक्ती आलेली असते आणि त्यामुळे आपल्याला हे तुळशीपत्र आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे। तर यामध्ये सकारात्मकता येते। तर अतिशय उच्च कोटीची अशी ही सेवा आहे। तर या सेवेने तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या असतील तर त्या कमी होतील, घरामध्ये सुख शांती येईल, घरामध्ये वादविवाद होत असतील, भांडणे होत असतील तर तेही कमी होतील आणि तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल तर तो पैसाही टिकायला लागेल, त्याचे मार्ग मोकळे होतील आणि तुमच्या घरामध्ये कसलीही कमी पडणार नाही। तर अतिशय महत्त्वाची सेवा आहे। तर अवश्य तुम्ही ही सेवा करून बघा। अतिशय सोपी आणि साधी सेवा आहे। तर अवश्य तुम्ही भगवान विष्णूंची ही अतिशय उच्च कोटीची सेवा तुम्ही करून बघा आणि अनुभव घेऊन बघा। जर तुम्हाला सुतक असेल तर तुम्ही ही सेवा करू नका। तर अवश्य तुम्ही ही सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।